त्यांचं जे लोकातील प्रेम आहे आणि जे लोकांनी उचलून त्यांना धरलेलं आहे, ह्यातूनच ते सिद्ध होतं की त्यांना ती उमेदवारी मिळालेली आहे. दुसऱ्यांदा सरपंच म्हणून निवडून येणं ही काही चेष्टा नाहीये. पाचगाव सारख्या एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावामध्ये दुसऱ्यांदा सरपंच होणं याचं भाग्य आम्हाला मिळालेलं आहे. संग्राम पाटील साहेब हे माझ्या अगोदर सरपंच होते आणि त्यांचीच एक पोचपावती म्हणून मी आज लोकनियुक्त सरपंच आहे. साहेबांचं जे कामाचा जो ठसा आहे आणि त्यांचे जे स्वतःचे धडाडीचे व्यक्तिमत्व आहे, त्यामुळेच त्यांना ही उमेदवारी मिळालेली आहे. नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी साक्षी आणि आज आपण आलेलो आहोत पाचगावमध्ये. पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील उभे आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून कायम सामाजिक कार्य करत असलेल्या तसंच लोकनियुक्त सरपंच प्रियांका संग्राम पाटील आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण लोकनियुक्त सरपंच आहात आणि आता संग्राम पाटील सर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत. काय सांगाल त्यांच्याबद्दल? नमस्कार. मी प्रियांका संग्राम पाटील, पाचगाव लोकनियुक्त सरपंच. आता जी होऊ घातलेली इलेक्शन आहे त्यामध्ये माननीय संग्राम पाटील साहेब हे जिल्हा परिषद साठी उमेदवार म्हणून उभे आहेत. आताच जी घातलेली इलेक्शन मध्ये आहे त्या मी सर्वांना हेच सांगू इच्छिते की जे साहेबांचं कार्य आहे त्या कार्याच्या जोरावरच आज त्यांना ती उमेदवारी पद मिळालेलं आहे. त्यांचं जे लोकातील प्रेम आहे आणि जे लोकांनी उचलून त्यांना धरलेलं आहे, ह्यातूनच ते सिद्ध होतं की त्यांना ती उमेदवारी मिळालेली आहे. मी आपल्या सर्वांनाच हेच सांगेन की साहेबांचं जे कामाचा जो ठसा आहे आणि त्यांचे जे स्वतःचे धडाडीचे व्यक्तिमत्व आहे, त्यामुळेच त्यांना ही उमेदवारी मिळालेली आहे. आता तुम्ही सांगितलात की संग्राम सरांचं काम कसं धडाडीचं आहे. तर संग्राम सर ही यादी लोकनियुक्त सरपंच होते आणि त्यांच्या कामाच्या जोरावरच तुम्हीही आता लोकनियुक्त सरपंच म्हणून काम पाहताय. मग कशा प्रकारे ही जबाबदारी तुम्ही सांभाळत आला आहात? तुम्ही स्वतःच सांगितलात की आदरणीय संग्राम पाटील साहेब हे माझ्या अगोदर सरपंच होते आणि त्यांचीच एक पोचपावती म्हणून मी आज लोकनियुक्त सरपंच आहे. लोकांनी जे काही प्रेम आम्हाला दिलं आहे त्या प्रेमापोटीच आणि त्यांचा जो विश्वास आहे त्यामुळे आज मी तर सरपंच म्हणून काम करत आहे. आणि सरपंच म्हणून काम करत असताना माझ्यासमोरही खूप मोठे आव्हानं आलेले आहेत आणि खूप काही गोष्टी आलेल्या आहेत. पण याचा प्लस पॉईंट असं झालं की माझ्यासोबत संग्राम पाटील साहेब आहेत. जर एखाद्या वेळेस काही मला वाटलं किंवा कोणतीही अडचण आली तर ते पदोपदी माझ्या सोबत असतात. जे काही आपले कार्यकर्ते आहेत, जे काही आपले अध्यक्ष उपाध्यक्ष बाकीची जी मंडळी आहे ते सुद्धा माझ्यासोबत कायम असते. जे काही मला वाटत असेल किंवा एखादा प्रश्न कुठला तरी गोष्टीत अडचण निर्माण झाली असेल त्यावेळी सुद्धा पदोपदी गावकऱ्यातले म्हणजे जे पाचगाव मधील जे लोक आहेत त्यांनी सुद्धा कायम सहकार्य केलेलं आहे. आणि एक महिला सरपंच म्हणून कायम मला म्हणजे एक मदत केली आहे की बाबा महिला सुद्धा सर्व काही हँडल करू शकते, यासाठी सुद्धा त्यांनी कायम साथ दिलेली आहे. जे काही कार्य आपण करत असतो त्यावेळी कायमच साहेबांचा पाठिंबा राहिलेला आहे. त्याबरोबर पाचगावमधील नागरिकांचाही पाठिंबा राहिलेला आहे आणि आपल्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं आपण विकास कामं करत आलेलो आहोत आणि या विकास कामाच्या जोरावरच आज साहेबांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे. मला इतकंच सांगावंसं वाटेल की पाचगावमधील जे काही नागरिक आहेत त्यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. माझं जे काही कार्य आहे मी कायम असंच पुढे चालू ठेवत राहणार आहोत. आणि जे साहेबांचा आता येतेली उमेदवारी आहे यामध्ये सुद्धा आपण सर्वांनी असंच आम्हाला प्रेम द्यावं. पाचगावतील जे काही नागरिक आहेत त्यांनी साहेबांवर जसं आतापर्यंत त्यांनी विश्वास ठेवलेला आहे, आतापर्यंत जसं आमच्यावर प्रेम केलेलं आहे तसंच प्रेम पुढील येतेल्या काळामध्ये सुद्धा करावं, इतकंच मी सर्वांना सांगेन. तर साहेबांचं जे काही कार्य आहे हे सर्वांना दिसत आहे. कारण दुसऱ्यांदा सरपंच म्हणून निवडून येणं ही काही चेष्टा नाहीये. पाचगाव सारख्या एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावामध्ये दुसऱ्यांदा सरपंच होणं याचं भाग्य आम्हाला मिळालेलं आहे. आणि त्यासोबतच पुढे सुद्धा जिल्हा परिषदसाठी जे काही साहेबांचं कार्य आहे त्याच्या जोरावर त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करेन की पाचगावातील लोकांनी येतेल्या काळामध्ये संग्राम पाटील साहेबांना भरघोस मताने विजयी करावं आणि तुमचं जे काही प्रेम आहे, जो तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला आहे, हा असाच कायम ठेवावा. आता तुम्ही पाचगावमध्ये भरपूर कामही केलेली आहेत आणि तुम्ही सांगितलं की संग्राम सरांचं आणि तुमचंच एकूण दोघांचं मिळून पाचगावमध्ये खूप छान काम आहे. पण या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? आता आपण जसं पाचगावमध्ये जी काही कामं केलेली आहेत तशाच पद्धतीने आम्ही पुढील पाचगाव असेल, मोरेवाडी, उजळावाडी आणि तामगाव ही गावं सुद्धा आम्ही खूप सुजलाम सुफलाम करणार आहोत. जेणेकरून पुढे येतेल्या काळामध्ये त्या गावांचा सुद्धा विकास आमच्याकडून कायम होणार आहे. त्यामुळे येथील जी इलेक्शन आहे जिल्हा परिषदची यामध्ये उजळावाडी, तामगाव, पाचगाव आणि मोरीवाडी ही गावं आहेत. त्या गावातील सर्व नागरिकांना मी आवाहन करते की जिल्हा परिषदसाठी माननीय संग्राम गोपाळ पाटील उभारलेले आहेत व पाचगाव मध्ये पंचायत समितीसाठी सौ सीमा पवाळकर मॅडम उभा राहिलेत. उजळावाडी
पंचायत समितीसाठी सौ शिल्पा हजारे मॅडम उभा राहिलेत. तरी येतेल्या या 5 फेब्रुवारीला आपण सर्वांनीच या तिघांना भरघोस मतांनी विजयी करावं, इतकीच मी आपल्या सर्वांसमोर इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. तर आज आपल्याबरोबर त्या पाचगावच्या लोकनियुक्त सरपंच प्रियांका संग्राम पाटील आणि यांनी एकूणच त्या संग्राम पाटील म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहिलेले संग्राम पाटील यांच्या पत्नी आहेत आणि त्या लोकनियुक्त सरपंच असण्याबरोबरच त्यांनी संग्राम पाटील यांच्याबरोबर अनेक सामाजिक कार्यात त्यांच्याबरोबर सहभाग घेतलेला आहे. तसंच या चारही गावांचा कसा कायापालट करणार, तसंच या चारही गावांमध्ये कशा प्रकारे त्यांचं काम होणार आहे हे आज त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase. Presenting Dalan, organized by Credai Kolhapur. Where iconic builders unveil landmark projects. Where innovation meets elegance. Where the future of living takes shape. From steel to structure. From interiors to inspiration. From homes to lifestyles. Dalan. 30th January to 2nd February 2026. महासैनिक दरबार लॉन, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.